इतक्या वर्षाची सवय लोकांना मांडून ठेवणे उधारी, ती सवय कशी मोडली आणि त्यांना कॅशमध्ये कसं कन्वर्ट केलं? 2000 खऱ्या अर्थाने 2014 पासून मी शॉपमध्ये सक्रिय झालो. 2009 पासून मी स्टेप बाय स्टेप येत होतो. 2014 पासून 15 पासून मी सक्रिय झालो. तेव्हा मला असं कळायला लागलं की त्यावेळेस मी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस 123 खाते होते माझ्याकडे. 123 खाते माझ्याकडे होते. मला जसं कळत होतं. म्हटलं ही जी बुक आहे म्हणजे ह्याचं जी वही आपण ती लिहितो ही किती दिवस राहणार आहे, हे किती दिवस आहे आपल्यासोबत, आणि ह्याच्यामध्ये आपण कस्टमरला उधार देतोय म्हणून तो आपल्याकडे येतोय. बरोबर. आणि ज्यावेळेस त्याच्या खिशात, त्या कस्टमरच्या खिशात, त्या ग्राहकाच्या खिशात ज्यावेळेस पैसे असतात त्यावेळेस ऑप्शन्स असतात त्याच्याकडे. पण तो सगळे ऑप्शन सोडून त्यांनी माझ्याकडेच का आलं पाहिजे याचं कारण मी शोधलं. आणि त्या कारणातून मी खऱ्या अर्थानं एक 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 कस्टमरला मी सांगत गेलो की सर आम्ही कॅश अँड कॅरी करतो, आम्ही रोख स्वरूपात व्यवसाय करतो. करत 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 2022 पर्यंत मी झिरोमध्ये उधार करत नाही. कॅश अँड कॅरीमध्ये तुमचा किती फायदा होतोय, आणि मी ग्राहकाला समजून सांगितलं तू रोख घे, तू कॅश स्वरूपात माल घे, तुझा किती फायदा होतोय हे पहा.